श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्रीदत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत आनंद नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात त्यांनी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवलेख वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भराव्यासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अभ्रुसी बट्टाला गेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझी दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांशी ते मानले तत्काळ तयापरीने केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्याला गोन. हरिभाऊत भेटोन वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो मी. नवस केला तयांशी जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयनपाती न लवता तयांची. तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोके दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असो समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नशेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलिले त्याला गोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामीचरणी दृढ जळले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वतता स्वस्थता नशेची चित्ता. गोडन लागता संसार वार्ता चैन नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी. अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहोनी या डोळेभरी. माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी झोळी
समर्थे तयाशी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगा पादुका सत्वरी, देती हरिभाऊंच्या करी, मंदी जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी यायशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईशी, साधुवेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता, तत्काळ गेली भव्यवता, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य व्याप्तिस्तव निश्चिती, ढोंग माजविला बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंचे. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोटभरू, भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे. तैसे नेवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने केले, ब्राह्मणाशी बोलविले, संकल्प करोनी ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत ऊर बडवोनी. म्हणे जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकळ जन, धिकारतील पिशून, उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैशी, त्यागोनिया संसार सुखाशी, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मजला की पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्निब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासावी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होतसे, विनविती जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तांत, षडरूपू होते जगत जागत, संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती, आणि कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी रिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार, तियेसी न सुचे अणुमात्र, धरोनी या दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी, रतला जो स्वामीचरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्यासमयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊनी होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरू चरणी विनटले, सर्व फिटले सर्व भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोडहा.